नमस्कार मित्रांनो, विकी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत देवगड. तर चला मग जाऊया. मित्रांनो, लय दिवसापासून चाललं होतं देवगडचा व्हिडिओ काढायचा पण आज मुहूर्त निघला. त्यात गाडी घरी नव्हती, मग मित्राची गाडी घेऊन चाललो होतो देवगडला. आणि हा, तुम्हाला जर देवगडला यायचं असलं तर कोणत्याही वारी येऊ नका, गुरुवारी या. गुरुवारी लय पाहण्यासारखं इथं. पाहण्यासारखं म्हणजे गर्दी असते रे, विचार बदला रे. मित्रांनो, मला काय देवगड लांब नव्हतं, पण तुमच्यासाठी व्हिडिओ काढायला गेलो. आतमध्ये शिरल्यावर गाड्याची गर्दी बघून कळलं का आतमध्ये खूप गर्दी आहे म्हणून. मग काय, गाड्या मोजत आपण आपली गाडी नेली पार्किंगकडे. टू व्हीलरच्या पार्किंगकडे गेलं तर पार्किंग पण खचाखच भरेल होती फुल. मग काय, आपली गाडी लावली पार्किंगला आणि चाललो होतो मग मंदिराकडं. मित्रांनो, व्हिडिओमध्ये देवगड पूर्णपणे एक्सप्लोर केलेलं नाही, कारण परवानगी नव्हती. मी परवानगी काढली पण ते म्हणे बाहेरून दाखवायचं. तर देवगड या देवस्थानाला भेट द्यायला तुम्ही नक्की या. चला, बाकीचं राहू द्या, आता आपण जाऊ आतमध्ये दर्शनाला. मित्रांनो, या गायच्या मूर्तीसमोर जे दिसतंय ना, ते देवगडमधील सर्वात खास मंदिर आहे ते, कारण ते दत्ताचं मंदिर आहे. मग काय, बाहेरूनच दर्शन घेतलं, कारण का आतमध्ये जायला खूप गर्दी होती. मग काय, दत्ताचं लांबूनच दर्शन घेतलं. मग आलो होतो शनिदेवाचं दर्शन घ्यायला. आम्ही लांबूनच बघितलं का लेडीज पण शनिदेवाचं दर्शन घेत होत्या. ते पण मंदिरात जाऊन. मग त्यांना आम्ही जाऊन सांगितलं का लेडीज अलाउड नाही आहेत. मग त्यांनी हे ऐकून लवकर साईडला झाल्या. मग आम्ही दर्शन घेतले जाऊन. मग शनिदेवाचं दर्शन घेऊन आम्ही चाललो होतो मग मार्तंड ऋषीच्या मंदिराकडं. पूर्वीच्या काळातील लोकांची मान्यता आहे की त्या मंदिरापाशी बसलं का आपल्या अंगात जी काही वाईट शक्ती असेल किंवा आत्मा भूत किंवा काही असेल तर ते निघून जातंय म्हणते. मग काय, आम्ही निघलो. आमच्या अंगात काय भूतबीत आहे का नाही ते पाहायला. असलं तरी काय करायचं, जाईन कंटाळून आपोआप निघून. तसं पाहायला गेलं तर आपण कोणत्या भूतापेक्षा कमी काय. मार्तंड ऋषीच्या मंदिराकडे जायच्या अगोदर म्हणलं प्रवरा नदीकडे जाऊन. हा, पण देवगडला यायच्या वेळेस छपरी चाळे करून येऊ नका, कारण इथं बाहेर काढून देतात. तुम्हाला यायचं असेल तर एकदम व्यवस्थित कपडे घालून या. नदीकडे गेलो तर नदी एकदम कोरडी, कारण यंदा पाऊस नाही झाला जास्त, त्यामुळे नदी एकदम कोरडी होती. नदी बघून आल्यावर आम्ही आलो अन्नपूर्णाकडे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अन्नपूर्णा पण खूप मोठं आहे. कारण मित्रांनो, दत्त जयंतीच्या वेळेस इथं पण खूप गर्दी असते. तर मित्रांनो, आपल्या समोर जी दिसते ती देवगडची सर्वात पहिली पाकशाळा आहे. तर मित्रांनो, फायनली आपण मार्तंड ऋषीच्या मंदिराकडे आलो होतो. तिथे तर खूप गर्दी होती.
वर नाही घेते तेव्हा. संसार हा वाईट असं नाही. संसार करताना परमार्थ करण्याचं टेक्निक आपण शिकलं पाहिजे. जीवनामध्ये टेक्निक शिका. भक्ती करणे हे सुद्धा एक टेक्निक आहे. बरेच लोक भक्ती करण्याचं प्रदर्शन करतात, परमार्थ करण्याचं प्रदर्शन करतात. भक्ती, परमार्थ, सेवा हे प्रदर्शनाचे विषय नाही. तर मित्रांनो, अशाच कॉन्टेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत बाय बाय.